ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. अतिशय मजेशीर असा विषय आहे बनियन. आता आम्ही काय उठलो का आपण आंघोळीला जातो, त्या आंघोळीला पहिले कपडे गोळा करतो. कपडे गोळा करताना एक 1500 रुपये बनियन मी घेतलं. मला आवड असतं, 1500 रुपये बनियन घेतो विकत. आणि एक 15 दिवसात त्याची काय तऱ्हा होती हे मला म्हणजे कपडे जपायचे हे मला किंबहुना कळत नसावं. पण बनियन हा 1500 रुपये बनियन म्हटलं का थोडाफार फरक पडतोच. त्याचा रंग रूप सगळं बदलतं. आणि मग अशा वेळेला वाटतं या बनियनवरतीच आपण एक कविता लिहूया. आणि मग मी घेतो लेखणी हातात आणि सुरुवात करतो कविता लिहायला. बनियन म्हणजेच गंजी असं मराठीत दुसरा शब्द आहे. आता कोणताही शब्द काही असो, पण बनियन म्हटलं की आपल्याला अंगात घालणारं एक वस्त्र हे आपल्याला माहिती आहे. तर चला तर कविता माझी बनियन. नवीन बनियन घेतो पांढरा शुभ्र रंग, नवीन बनियन घेतो पांढरा शुभ्र रंग. जांभळे खाता पडतो मात्र जांभळा रंग, जांभळे खाता पडतो जांभळा रंग. आंबा खाताना सोनेरी रंग, आंबा खाताना पडतो सोनेरी रंग. पूजा अर्चा हळद कुंकवाचे डाग, पूजा अर्चा करताना हळद कुंकाचे डाग. जेवताना वरण भाजीचे पडती डाग, जेवताना वरण भाजीचे पडती डाग. झाडाची केळी काढताना केळीचे डाग, झाडाची केळी काढताना केळीचे डाग. पांढरा शुभ्र बनियन मात्र नवरंग, पांढरा शुभ्र बनियन होतो नवरंग. अंगावर जणू इंद्रधनुष्य, अंगावर इंद्रधनुष्य जणू सर्व रंग, अंगावर इंद्रधनुष्य जणू सर्व रंग. पत्नीचा वाढत जातो राग रंग, पत्नीचा वाढत जातो राग रंग. बनियन रंगात आमचा होतो बैरंग, बनियन रंगात आमचा होतो बैरंग. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः.